नमस्कार मित्रांनो, आरजे मराठी या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे। तर ती आनंदाची बातमी म्हणजे आता तुम्हाला राशन कार्ड संबंधित कामासाठी तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही। आता तुम्ही तुमच्याच घरी बसून तुमच्याच मोबाईलने राशन कार्ड संबंधित सर्व कामे करू शकता। तर या संबंधित सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा व अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून अशीच माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता तुम्हाला राशन कार्ड संबंधित कामासाठी तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही। आता तुम्ही राशन कार्ड संबंधित सर्व कामे तुमच्याच मोबाईलने घरी बसून करू शकता। तर त्यासाठी सर्वात आधी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे। तर त्यासाठी सरकारकडून एक ॲप आला आहे। तर तो ॲप डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी प्ले स्टोअरवर जाऊन प्ले स्टोअर ओपन करायचं आहे व तिथे सर्च बारमध्ये मेरा राशन असं टाईप करायचं आहे आणि टाईप करून सर्च करायचं आहे आणि तो ॲप्स डाउनलोड करून घ्यायचा आहे। डाउनलोड झाल्यानंतर ॲप्सवर क्लिक करून ॲप्स ओपन करायचं आहे। आता ही माहिती सर्व आपण बघू आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर सर्वात आधी तुम्हाला तुमचा प्ले स्टोअर ओपन करायचा आहे। प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर इथे सर्च बारमध्ये मेरा राशन असं सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर असा मेरा राशन असा ॲप्स येईल। तो ॲप्स डाउनलोड करायचा आहे। मी अगोदरच डाउनलोड केला होता, त्यामुळे माझ्याकडे तो ओपन दाखवत आहे। मी त्याला ओपन करणार आहे। तुम्हाला तो डाउनलोड करून घ्यायचा आहे। ॲप्स ओपन झाल्यानंतर इथे मी हा ॲप्स अगोदरच ओपन केला होता आणि इथे मी माझं सेटिंग करून घेतलेलं आहे। म्हणजे इथे माझं लँग्वेज सेट करायचं असते आपल्याला। मी माझं लँग्वेज म्हणजे भाषा मराठी सेट करून घेतलेली आहे। तुम्हाला ती सेट करावी लागेल। त्यानंतर इथं बेनिफिशियल यूजर आणि डिपार्टमेंट यूजर असे दोन इथं दिलेले आहे। तर तुम्हाला पहिल्या याच्यावर जे क्लिक आहे त्याच्यावरच क्लिक करून तुम्हाला तुमचा इथं आधार क्रमांक टाकायचा आहे। मी माझा आधार क्रमांक इथे टाकलेला आहे आणि त्यानंतर इथे सेम जो कोपचा आहे ते कोपचा बघून सेम इथं फिल करायचा आहे। आणि हा कोपचा टाकून झाल्यानंतर OTP लॉग इन करा या बटनवर क्लिक करून OTP वर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असा OTP येईल, असा इंटरफेस येईल। त्या ओकेवर क्लिक करून आलेला जो OTP आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि इथे सेम पेस्ट करायचा आहे किंवा तो मेसेज बघून तुम्ही तो OTP टाईप करू शकता। नवीन असल्यामुळे खूप वेळ लागत आहे, पण ते 1-2 दिवसात व्यवस्थित सुरू होऊ शकतो। ॲप्स नवीन आहे त्यामुळे त्याच्यावर काही कामे सुरू आहे। आता OTP व्हेरीफाई सक्सेसफुली झाली आहे। आता ओकेवर क्लिक करायचं आहे। पिन म्हणजे पिन क्रिएट करायचं सांगितलं आहे। तुम्ही क्रिएट करायचं असेल तर करू शकता, नाहीतर स्किप करू शकता। त्यानंतर ॲप्लिकेशन अलाउ करून घ्यायचं आहे। आता तुमचं राशन कार्ड इथे ओपन होईल। ज्याप्रमाणे आधार कार्डवर तुमची डिटेल्स असते त्याचप्रमाणे इथे तुमचे सर्व डिटेल्स दिली आहे।
त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे अपडेट करायचं ऑप्शन दिलं आहे. त्यानंतर मॅनेज फॅमिलीमध्ये म्हणजे तुमच्या राशन कार्डमध्ये कुणाची किती नावे आहे हे सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही राशन घेतलेली पावतीसुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तुमचं राशन कधी येणार आहे हे सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. असे 6 ऑप्शन इथे दिले आहे. तुमचा राशन कार्ड क्रमांक दिलेला आहे. आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे अपडेट करायचा असेल तर इथे पेंडिंग मोबाईल अपडेट यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आता तुमच्या राशन कार्डवर कुणाची नाव आहे व त्यांचे समोरील डिटेल्स तुम्ही व्ह्यू या बटनवर क्लिक करून पाहू शकता. आणि तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ॲड करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर टाईप करून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आणखी OTP सेंड सक्सेसफुल असं इंटरफेस येईल. इथे ओकेवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी OTP येईल. तो OTP टाकून तुम्हाला सत्यापित करा या बटनवर क्लिक करायचे आहे. आणि आता तुम्हाला तुमच्या राशन कार्डमध्ये एडिटसुद्धा करता येणार आहे. तुम्ही तुमच्या परिवाराचे नावसुद्धा चढवणे व कमी करणे हे सुद्धा करू शकता. तुम्हाला तुमच्या नावामध्ये काही बदल किंवा काही माहिती सुधारणा करायची असेल तर इथे ग्रीन या बटनवर क्लिक करायचे आहे व त्यानंतर इथे तुमची सर्व माहिती, तुमचे नाव, तुमचे जन्मतारीख, आईचे नाव, वडिलाचे नाव, सर्व माहिती भरायची आहे व सबमिट करायची आहे. तर सध्या हा ॲप्स नवीन आहे, बरोबर चालत नाही आहे, पण काही दिवसात ॲप्स ठीक होईल. तर ॲप्स ठीक झाल्यानंतर व्यवस्थित व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेच. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.